वेलकम बॅक एव्हरीवन. आणि आजचा व्लॉग परत छोटा असणार आहे. मी मिनी व्लॉग्सच टाकणार आहे बिकॉज आय डोंट थिंक आय वॉन्ट टू इन्व्हेस्ट लाईक अ लॉट ऑफ टाईम इन व्लॉग्स अँड स्टफ लाईक मोठे व्लॉग्स अनलेस आय गेट ॲटलीस्ट 100 लाईक्स ऑन इट. 10-15 लाईक्स येत आहेत. आय हॅव 25K सबस्क्रायबर्स अँड आय डोंट नो. सो या आय विल बी पोस्टिंग मिनी व्लॉग्स. सो आजचा विषय आहे what I eat for breakfast usually. So I just got done with my gym. It's badminton navata, so I went to the gym. I worked out, and obviously I will work out there. But yeah, I did majorly I did back and biceps. Then I shot some videos for शॉर्ट्स अँड रील्स. आणि आता मी चाललो आहे टू ईट एग्स. सो आय विल बी गोईंग देर. देर इज वन पर्सन हू लाईक मेक्स डिलिशियस एग्स अँड ते दादरला आहे सिद्धेश्वर कोटच्या इकडं. सो मी तिथे जाणार आणि ते खाणार आहे. आय विल शो यू वॉट ऑल आय ईट. सो युजली 4 ते 6 अंडी खातो मी नाश्त्याला आणि दाखवतो. सो आय विल टेक यू ऑल देर. As of now I'll be driving, so I won't be vlogging तेव्हा. तर I'll see you directly at the place. जस्ट खाऊन झालं आहे. मी तुम्हाला फक्त सांगतो एक्झॅक्टली मी काय खात होतं. तर मी युजली 2 बॉइल्ड एग्स घेतो. तर ते युजली बनलेले असतात, तर त्याला जास्त वेळ लागत नाही, तर मला पटकन खायला मिळतं. सो 2 बॉइल्ड एग्स विदाउट लाईक नॉर्मल, त्यात म्हणजे योक वोक काढून नाही. आणि त्यानंतर आय टेक हाफ फ्राय, 2 हाफ फ्राय आणि 1 पाव, जस्ट टू एनहान्स द टेस्ट बड्स. सो त्याला जरासा वेळ लागतो, तोपर्यंत माझं अंडं खाऊन जातं बॉइल्ड एग. तर दॅट इज समथिंग विच आय हॅव फॉर ब्रेकफास्ट युजली मोस्ट ऑफ द टाईम, लाईक 90% ऑफ द टाईम्स. घरी युजली जर काहीच नसलं देन आय गो फॉर अ प्रोटीन फूड. बट द मेन थिंग इज की आय एम एबल टू बर्न दिस काइंड ऑफ कॅलरीज बिकॉज आय प्ले अ लॉट. आणि बॅडमिंटनमध्ये 1000-1200 कॅलरीज असे सहज बर्न होतात. आणि दिस इज समथिंग विच यू ऑल शुड ऑल्सो अंडरस्टँड बिकॉज इफ यू गो टू फॉलो अ रूटीन ऑफ अ सर्टन पर्सन यू शुड नो वॉट दॅट पर्सन इज डुईंग इन इज डे टू डे लाईफ. तर ते खूप इम्पॉर्टंट आहे. बिकॉज आता जर मला बल्क करायचं असेल ना, इट इज व्हेरी डिफिकल्ट बिकॉज हॅविंग 2 स्पोर्ट्स इज व्हेरी टफ. आणि त्या गोष्टीमध्ये आपण कॅलरीज ट्रॅक तर ठीक आहे, पण बर्न जास्त होतात, म्हणून बल्किंग होतच नाही माझ्याकडे. काय नाही ऐकत होतो, बघत होतो काय बोलतो, ज्ञान देत आहे ती जरा. तर येस, तर तुम्ही जर स्पोर्ट्स खेळत असाल आणि असं करत असाल तर तुमच्याकडे एक ॲडव्हान्टेज असतो की तुम्ही जास्त जरी खाल्लं तरी इट डझंट मॅटर बिकॉज यू हॅव टू मेक शुअर यू आर ऑन मेंटेनन्स. आणि दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. डेफिसिटमध्ये असला तर स्पोर्ट्समध्ये अफेक्ट होतं बिकॉज तुमचा मसल लॉस होऊ शकतो आणि इंजरीचे चान्सेस असतात. सो वेन एवर यू डू मेक शुअर दॅट यू आर रिकवरिंग वेल अँड यू आर इटिंग प्रॉपर फूड. सो या दॅट वॉज इट. माझं झालं खाऊन. त्याच्यानंतर मी सिद्धेशला भेटलो. सिद्धेशसोबत आलो आहे मी आता. काय खायला आलास? डोसा, मैसूर चीज डोसा. तर मी तर बघणार आहे, माझं ऑलरेडी खाऊन झालं आहे. आणि नंतर घरी जाऊन जेवायचं आहे मला. तर आगेसोबत खेळत नाही मी, आईसोबत. बघेल आता, काय करू नाही शकत. येस, दिस वॉज इट. अँड अशाच छोट्या छोट्या ब्लॉग्समध्ये पुन्हा भेटू. माझा तर गोल आहे की ॲटलिस्ट 100 लाईक्स तरी झाले पाहिजेत, म्हणजे मोठे व्हिडिओज स्टार्ट करून सगळ्यांनी जरा असे ॲक्च्युली मोठे व्लॉग्स. नाहीतर आय फील छोटे व्लॉग्स वुड बी बेस्ट. तर सी यू ऑल इन द नेक्स्ट व्लॉग. लाईक, कमेंट अँड शेअर. टर्न ऑन द नोटिफिकेशन बेल. आणि मेक शुअर यू फॉलो मी ऑन माय इंस्टाग्राम चॅनल्स, बोथ ऑफ द चॅनल्स, बॅडमिंटन अकाउंट अँड माझा क्षितिज लिफ्ट्सवाला अकाउंट. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग.